आयुरा. निधीची धांदल झाली. एकदम मोठ्याने आवाज झाल्यावर तिने लगेच लाऊडस्पीकर ऑफ केला. इथून पुढे देवेश, माझ्या आयुला काय झालं? आई असं का म्हणाले निधीला? मी ऐकलं माझ्या कानाने. मला खरं काय ते सांग. आयुष एकदम रडवेल्या आवाजात म्हणाला. आपल्या आईला काय झालं असेल या कल्पनेनेच त्याचं काळीच पिळवटून निघत होतं. आयुष, मी तुला सांगणारच होतो, त्यासाठीच इथे आलो होतो, पण तुला हे असं एकदम चुकीच्या पद्धतीने कळालं. मी तुला सगळं सांगतो. म्हणून देवेशने नेमकं काय काय घडलं त्याचा ॲक्सिडेंट झाल्यापासून ते सर्व सांगितलं. तसं आयुष ते ऐकूनच खूप अस्वस्थ झाला. माझी आयु, तिला शोधायला गेलंच पाहिजे मला. तो हॉस्पिटलचं ब्लँकेट अंगावरून उतरवून ठेवत म्हणाला. त्याला आयुराला कोणत्याही परिस्थितीत शोधायचंच होतं. नाही आयुष, म्हणून तुला मी सांगायची घाई करत नव्हतो. मला वाटलं मी आयुराला शोधून तुझ्यासमोर अशी उभी करेन, पण मला काही ते शक्य झालंच नाही. सॉरी. पण तू असा तिला कुठे शोधायला जाणार आहेस? तुला त्यासाठी लवकर बरं व्हावं लागेल. मी शोधायला माझी माणसं पाठवली आहेत. आधिराजच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत आहोत आपण. त्याने पूर्ण प्लॅनिंग करूनच आयुराला किडनॅप केलं आहे. आपल्याला काही पुरावा सापडू नये याची त्याने व्यवस्था केली आहे. आपल्याला काही पुरावा मिळतो का ते बघायचं आहे, देवेश म्हणाला. पण आयुष मात्र आयुराच्या आठवणीत हरवला होता. त्याला त्याच्या आयुरा सुखरूप हवी होती, म्हणूनच तो उतरत होता खाली. पण जो माणूस आपल्याला मारायचा प्लॅन इतक्या सहज करू शकतो, तो आपल्याला अशा अवस्थेत जिवंत ठेवेल का? हा विचार येताच त्याच्या मनात एक अस्वस्थतेची लाट पसरली. खूप हतबल वाटलं त्याला या क्षणी. देवेश, त्याने माझ्या आईला काही केलं तर नसेल ना? आयुषने रडव्या आवाजातच देवेशला विचारलं. मला तरी असं वाटतंय की तो काही करणार नाही, पण आपण तिला लवकरच शोधून काढू. सध्या शुभ माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, म्हणजे आधिराजने त्याला कुठेतरी गायब केलेलं असावं, कारण त्याने तुला शूट केलं होतं. मी हॅक करून खूप कष्टाने आधिराजच्या मोबाईलमधून काही फुटेज मिळवले आहेत, पण जबरदस्त सिक्युरिटी आहे त्याच्या मोबाईलला, लगेच बाहेर काढते. त्यामुळे फक्त 15 सेकंदाचं फुटेज मी घेऊ शकलो आहे, देवेशने सांगितलं. त्याने आपला मोबाईल काढला आणि व्हिडिओ आयुषला दाखवला. त्यात आयुषला गोळी लागताना दिसत होती. खाली पडताना दिसत होता. पुढे काही दिसत नव्हतं. गोळी कोणी मारली हे कळत नव्हतं. आयुषच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या, कारण प्रत्यक्ष त्यावेळी ज्या वेदना झाल्या होत्या त्याची जाणीव आता त्याला झाली होती आणि जीव थरकापून उठला होता त्याचा. देवेश, मी तुला एक नंबर दिला होता, तो लावून बघितलास का? आयुषने विचारला. तेव्हा देवेशला आठवलं, कारण सगळ्यात आणलीत देवेशने तर तो नंबर विसरूनच गेला होता. नाही, देवेश म्हणाला. तसं आयुषने स्वतःचा फोन काढून नंबर डायल केला. द नंबर युअर डायल इज करंटली स्विच ऑफ, प्लीज डायल इट, असं ऐकू येऊ लागलं. आयुष खूप हताश झाला. इतक्यात अवनीचा फोन वाजला. तो आराध्याचा कॉल होता. त्याने नेहमीप्रमाणे फोन बघितलाच नव्हता, त्याला सवयच नव्हती. आराध्य बाळा, फ्रेश झालास की चहा घे आणि अवनीला फोन कर बाबा. त्या आयुराला बरं नाही म्हणतात सगळे, तिकडेच आहेत सर्व, आपण पण जाऊ म्हणते, काळजी वाटते. तू एकदा फोन करून विचारून घे बरं अवनीला. घरी आल्यावर जेव्हा आई बोलली तेव्हा आराध्याने आपला मोबाईल चेक केला होता, तर खूप सारे मिस कॉल होते. त्याने चहा पिता पिताच हा अवनीला कॉल केला होता. अवनी फोन घेऊन लगेच बाहेर आले. फोनवर आराध्याला सर्व सांगितलं. तसं ते ऐकून तोही घाबरला. तुम्ही तिकडून काहीच बोलू नका, नाहीतर आईबाबा घाबरतील. त्यांना अजून काहीच सांगितलेलं नाही.
त्यांना आयुष भाऊजींशी बोलायला देते. त्यांना इथे आणू नका. तुम्ही हॉस्पिटलमध्ये या, मग आम्ही दोघी घरी येतो. अवनी आराध्याला सगळं समजावून सांगत म्हणाले. ओके, मी आईबाबांकडे फोन देतो. आयुषला बोलायला सांग. ते दोघंही खूप टेन्शनमध्ये आहेत. हॉस्पिटलमध्ये यायला तयार झाले आहेत आता, आराध्य म्हणाला. नको नको, त्यांना इथे हॉस्पिटलमध्ये नको. त्यांना आयुष भाऊजींशी बोलून घेऊ दे, मग ते शांत होतील, अवनी म्हणाले. आता आयुषला सगळं सांगितलं होतं, त्यामुळे आईबाबांशी तो बोलायला तयार झाला. डोळ्यांतून येणारं पाणी अडवत तो बोलत होता. हां आई, बरी आहे आई. थोडं BP लो झालं होतं म्हणून चक्कर आले. डॉक्टर म्हणाले 2-3 दिवसात ठेवावं लागेल, मग सोडतील. आयुषने आपल्या मनात जे येईल ते सांगितलं होतं. कितीही अडवलं तरी टपकलेच काही थेंब. त्याने मोजकं बोलून फोन ठेवून दिला बाजूला. अवनी आणि निधी घरी निघून गेल्या आणि खिचडी करून आराध्यजवळ दिली, कारण इतक्या झटपट तेच होणार होतं. आराध्य जेवून घेऊन हॉस्पिटलला पोहोचला. आयुषला येऊन भेटला. आयुषसुद्धा आराध्याच्या कुशीत जाऊन खूप रडला. त्यानंतर आराध्य देवेशला भेटला. आराध्य आला तसा देवेश तिथून निघून गेला, पण त्याने आत कोणालाही यायला मना केलं होतं. आपला एक विश्वासू माणूस त्यांनी वाट समोर उभा केला होता. डॉक्टरांसोबत एक विश्वासू नर्स असायची, त्याशिवाय कोणीच येऊ शकत नव्हतं. एक पर्सनल नर्स होती जी आयुषसोबतच कायम होती. तिला वार्डमधून बाहेर जायची परमिशन नव्हती, कारण याआधी देवेशला एक अनुभव होता, म्हणून मित्र मैत्रिणी वगैरे कोणालाच त्याने आत जायला परमिशन दिली नव्हती. त्याने स्पेशल वार्डमध्येच त्याला शिफ्ट केलं होतं, जिथे फक्त तो एकटाच पेशंट असेल अशी व्यवस्था केली होती. त्यामुळे देवेशला आपला माणूस तिथे 24 तास ठेवणं शक्य झालं होतं. देवेश पुन्हा आपल्या टीमजवळ आला. मगाशी राहिलेली अर्धी माहिती तो आता पुन्हा बघू लागला. सुमित, ही कार कुठपर्यंत गेली आहे? त्याने एका कारकडे बोट दाखवत सुमितला विचारलं. सर, आम्ही ज्या ज्या कार चेक केल्या आहेत त्या मध्येच गायब होत आहेत. ज्या डाऊटफुल वाटत होत्या सर्व कार्स आम्ही चेक केल्या, सुमितने सांगितलं. बरं, मग एक काम कर, आदिराजचा फोन टेक होतो का बघ. आपल्याला काहीही करून माहिती मिळवलीच पाहिजे. आपल्याकडे जास्त वेळ नाही. देवेशने सुमितकडे बघून म्हणाला. हो सर, मगाशी सांगितलेल्या माहितीप्रमाणे मी काम केलं आहे. तुम्ही एकदा बघून घ्या. त्याने लॅपटॉप पुढे सरकवला आणि देवेशला बघायला सांगितलं. देवेशने ती माहिती बघून घेतली. लॅपटॉप हॅक नाही ना होत? त्याने सुमितला विचारलं, कारण देवेशने त्यालाही हळूहळू हॅक करायला शिकवलं होतं. भले अजून तो पूर्ण शिकला नव्हता, पण ॲटलिस्ट तो समोरचा PC किंवा लॅपटॉप हॅक करून प्रवेश तर मिळू शकत होता. नाही सर, ट्राय केलं मी. त्याची सिक्युरिटी टाईट आहे, आपल्याला लगेचच बाहेर फेकते. सुमितने आपल्याला आलेला अनुभव देवेशला सांगितला. ओके, मी करेन एकदा प्रयत्न, देवेश म्हणाला. ओके सर, म्हणून सुमित तिथून निघून गेला. त्यानंतर जवळजवळ अर्धा तास देवेश प्रयत्न करत होता, पण आदिराजचा PC काही तो हॅक करू शकला नाही. फोनचं लोकेशन बघत होता, पण तेही दिसत नव्हतं. त्याने सर्व बाजूला ठेवून एकदा शांत डोक्याने विचार केला. काय धागा मिळू शकतो आपल्याला? त्याने सर्व विचार केल्यावर त्याला एक क्लू मिळाला. राकेशचा नंबर. तो तर आपण ट्रॅक करू शकतो. त्याच्याकडे राकेशचा नंबरही होता. एकदा शुभकडून त्याने घेतला होता. त्याने लगेच आपल्या टीमला कामाला लावलं. खरं तर आदिराजचा नेहमी ट्रॅक होणारा फोन नंबर आज चेंज झाला होता. त्या हँडसेट कोडवरून त्याला तो व्हिडिओ मिळवला होता.
बाकी त्याचं लोकेशन मिळू शकलं नाही, कारण नेटवर्कच नव्हतं. देवेश जे करत होता ते जर आदिराजच्या टीमच्या लक्षात आलं असतं तर काही खरं नव्हतं. त्याने सरळ देवेशवर हल्ला केला असता. राकेशचा नंबर ट्रॅक झाला, पण तो तर आदिराजच्या नेहमीच्या ब्रांचला लोकेशन दिसत होतं. म्हणजे राकेशचा नंबर सुद्धा चेंज केलेला दिसत होता. अवनी घरी आल्यापासून काही ना काही करण्यात बिझी होती, कारण दिवसभर आयुरा नव्हती. माधवीने देखील काही जेवण बनवलं होतं. सगळा पसारा तसाच होता. ती आणि निधी त्या मिळून आवरत होत्या. थोडंसं जेवण जेवून भांडी वगैरे घासून येईपर्यंत तिला 11:30 पावणे 12 झाले होते. ती आपला फोन घेऊन बेडवर झोपायला गेली तर तिला 3-4 मिस कॉल असलेले दिसले. त्यातले 2 निधीचे होते. एक घरून होता तर एक अनोळखी नंबरवरून मिस कॉल होता. आपल्याला हा नंबर उद्याच देवेश भाऊजीला दाखवलं पाहिजे. आता रात्र झाली आहे. आता मी त्यांना कॉल करू शकत नाही. सकाळी अवनी लवकर उठून नाश्ता करून ती आणि निधी हॉस्पिटलला पोहोचल्या. देवेश रात्रभर त्याचं शोधायचं काम करत होता. सकाळी त्याला थोडीशी झोप लागली होती. एक डुलकी काढून तो पुन्हा हॉस्पिटलला आला. नाश्ता झाल्यावर अवनीने काही थोडंफार बोलून पुन्हा घरी निघाले. घरी तर सर्वच करायचं होतं. आराध्यसुद्धा अवनीसोबतच निघाला. निधी थांबली हॉस्पिटलला. अवनीचा फोन वाजला तसं तिला आठवलं, आपण तर देवेश भाऊजींशी बोललोच नाही. तिने आलेला फोन बघितला तर कंपनीवाले होते. एरवी एखादी शिवी देणारी ती आज त्या फोन कॉलचे आभार मानत होती. देवेश भाऊजी, मला एका नंबरवरून कॉल आला आहे. मी तुम्हाला पाठवते तो नंबर. तुम्ही चेक कराल का? अवनीने विचारला. हो हो पाठव, देवेशने सांगितलं आणि कॉल कट केला. त्यालाही खूप काम होतं. त्याची 20 माणसांची टीम सतत काही ना काही विचारत होती. डोकं शांत ठेवून काम करायचं होतं. त्यामुळे अवनीने पाठवलेल्या नंबरकडे जास्त लक्ष दिलाच नाही त्याने. तो नंबर एवढा इम्पॉर्टंट असेल असं वाटलंच नव्हतं त्याला. दुपारनंतर त्याने तो नंबर सुमितला चेक करायला दिला होता. मध्यरात्री जेव्हा आयुराने डोळे उघडले तेव्हा मंद लाईट्स चालू होते. आपण कुठे आहोत हे कळायला तिला थोडा वेळ गेला. तिने खिडकीतून बघितलं तर बाहेर काळोख दिसत होता. आपल्याला तर घरी जायचं होतं. मग आपण इतका वेळ कसं का झोपलो? या आदिराजने माझ्या जीवनात झोपेसाठी काही टाकलं नाही ना? मला तर तो डाऊटफुल वाटतो. आपल्याला इथून काहीही करून निघायला हवं. जर तो खरंच वाईट असला तर आपल्याला कधीच सोडणार नाही. तिने चेहऱ्यावर पाणी मारलं. तिथलं पाणीसुद्धा तिने तोंडात घेतलं नाही, कारण आदिराजवरचा विश्वास हळूहळू कमी होत चालला होता. तिने आपले घातलेले कपडे नीट केले आणि हळूच दरवाजा उघडला. बाहेर काळोख होता. बरं झालं, रूम बाहेर कोणीच नव्हतं. ते हळूच पावलं टाकत पुढे पुढे चालत होते. जिन्यावरून खाली येताना ते खूप जपून पावलं टाकत होते. पण अंधारात पायरीवरून चुकून तिचा पाय निसटलाच आणि ती 3-4 पायऱ्या शिल्लक असतानाच खाली घसरली. पडताना तिच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज झाला. सोबत काही बांगड्याही वाढल्या. त्यामुळे तिच्या हाताला सुद्धा काच लागली होती. डोळे घट्ट मिटून घेतले होते तिने. हृदय धडधड करत होतं. आता तिने आपल्यावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दोन सिक्युरिटी गार्ड धावतच पुढे आले आणि लाईट लावली त्यांनी. आवाज येताच आदिराज जो हॉलमध्येच झोपला होता
तो लगेच जागा झाला. आयुरा? त्याने मान वर करून बघितलं आणि लगेच उठून आयुराकडे चालत आला. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.